मी हेमंत, रणजितचा साडू भाऊ. अरे देवा भैरोबा, हेमंतराव नाही का तुम्ही? आमच्या धाकट्या जाऊबाईंचे दाजी. ते लई दिवस झाले तुम्हाला पाहिलं नाही ना, म्हणून एकदम लक्षात नाही आलं आमच्या. आता तुम्ही असं भिकारासारखे येऊन बसल्यावर कसं लक्षात येणार हो आमच्या? साडू भाऊ ऐक जी. नाही नाही काही नाही. जस्ट टायमिंग चुकलं बघा तुमचं. जस्ट सगळ्यांचा ब्रेकफास्ट झालाय. भूक लागली होती म्हणूनच आला होतात ना? हाय का आता असं बघायला काय झालं? ताकाला येऊन उगाच भांड लपवू नका. अच्छा ते नाही का? दुसरंच काहीतरी काम आहे? नाही तसं नाही. म्हणजे मग कसे? बसा. अहो बसा हो, चहा घ्या. पोरगी कशी आहे तुमची? पोरगीच आहे ना का पोरगा आहे? हो पोरगीच आहे. हर्षा तिचं नाव. आम्ही प्रेमानं तिला चिमणी म्हणतो. चिमणी म्हणा, कावळा म्हणा, नाहीतर बेडूक म्हणा. नाही म्हणजे काय म्हणायचंय ते म्हणा. आम्हाला काय करायचंय? आम्ही विचारलं होतं का तुम्हाला? तिच्यासाठी जुने कपडे पाहिजेत का? नाही नाही, या ढाले पाटलांच्या घरात तुम्हाला सोनं चांदी पैसा हवं ते मिळेल, हवं ते. पण ही लहान लेकरांची जुनी कापड बिपड नाही मिळायची. वहिनी साहेब, हे बघा आले आमच्या धाकट्या जाऊबाई. तुम्ही हिला मागा काय हवं ते. ही आमच्या ढाले पाटलांच्या मागच्या दारानं तुम्हाला एक 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 वस्तू आणून देईल आमच्या नकळत. काय की नाही धाकट्या जाऊबाई? पण ही लहान बाळाची जुनी कापड बिपड नाही मिळायची हो. बरोबर आहे हेमंतराव. आमच्या सुनबाई अगदी बरोबर बोलल्या. आमच्याकडे बाळाचं जुनेर, जुनी खेळणी, पाळणा असं काही नाही हो. त्या सगळं बरोबर बोलल्या, पण एक मात्र चुकलं त्यांचं. त्यांना काय वाटलं माहितीये का? की आम्ही श्रीमंत तुम्ही गरीब, म्हणून तुम्ही बाळाचं जुनेर मागायला आलात. पण असं नसतं. आपण किती श्रीमंत असलो ना तरी बाळाला जुनेरच लागतं हे त्यांना माहित नाही हो. बाळाची जुनी खेळणी, जुना पाळणा, जुने कपडे देणं घेणं हे पुण्याचं काम असतं, अशी प्रथा असते हे माहीतच नाही त्यांना. काय करणार? आई नाही ना झाल्या आमच्या मोठ्या सुनबाई. त्यांच्या देवा भैरोबानं त्यांच्या पदरात हे दान घातलंच नाही बघ. देव पण म्हणाला असेल काय लक्षण या बाई, हिच्या पदरात मूल घातलं तर मुलाचे किती हाल होते. नकोच ते, नको. काय राजश्री भाई, म्हणून जुनेर नाही ना आपल्या घरी?
आई नाही ना झाल्या आमच्या मोठ्या सुनबाई. त्यांच्या देवा भैरोबानं त्यांच्या पदरात हे दान घातलंच नाही बघ. तुम्ही लेकराबद्दल बोलायला नको तर बेबी मावशी. ती गोष्ट फक्त आमच्या एकटीच्या हातातली नाहीये. मग काय ग तुझ्या हातात? येणाऱ्या पाहुण्यांचा असा अपमान करणं लागलं ना फार? आलं ना डोळ्यात टचकन पाणी? झाला ना अपमान? राजश्री, जेव्हा आपण कुणाचा तरी अपमान करतो की नाही तेव्हा आपल्यावर सुद्धा ही वेळ ओढवते हे विसरू नकोस कधी. अगं ढाले पाटलांच्या इब्रतीला सोबत नाही असा पाहुण्यांसमोर तमाशा करणं. नाही, मी ढाले पाटील नसले ना तरी मला या गोष्टी कळतात. हेमंतराव, माफ करा मला. आमच्या सुनेच्या वतीनं पण मी माफी मागते. माफ करा आम्हाला. आणि हे गरमागरम ऑमलेट. काय झालं? काय मग रंजा हेमंतरावांना घेऊन गेला का नाही कुसुम फार्म बघायला? हक्का नाही पण हेमंतराव कुसुम फार्म बघतील नक्की. बेबी मावशी. ए बाई, मला माहितीये तू काय बोलणार आहेस. मग तुम्ही त्यांना जे बोललात ना तसं नव्हतं बोलायला पाहिजे हो. अगं मी उगाच बोलले का? तसं नाही म्हणते मी, पण लेकरावरनं नव्हतं हो बोलायला पाहिजे. एवढं होऊन तू तिचीच बाजू घे. हा, ह्या बाबतीत मी त्यांचीच बाजू घेणार आहे. संजू, दारावर असा पाहुणा आल्यावर असा अपमान करतात? तिला तिची चूक दाखवून द्यायला नको? कळायला पाहिजे. अहो पण त्याचे दुसरे मार्ग पण आहेत की. अहो त्या आई होऊ शकत नाहीत यात खरंच त्यांची चूक आहे का हो? आणि एखादी बाई आई होऊ शकते किंवा नाही होऊ शकत यावरनं खरंच त्यांचं समाजातलं स्थान ठरतं का?